मिल्लत एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित दारव्हा येथील शिवाजीराव मोघे उर्दू ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स मध्ये शैक्षणिक सत्र 2015-2016 करता अल्पसंख्याक विकास विभागाकडून पायाभूत सोयी सुविधाकरिता 2 लाख रुपये प्राप्त झाले। मात्र यात अपहार झाल्याचा प्रकार माहिती अधिकारी अंतर्गत उघडीस आल्यामुळे या शिक्षण संस्थेची महसूल विभागाकडून चौकशी करून संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे दारव्हा येथील अल्ताफ खान लियाकत अली यांनी केली। मिल्लत एज्युकेशन सोसायटी तळेगाव तालुका दारव्हा ही शाळा जिल्ह्यातील एक नामांकित आहे, परंतु ही शिक्षण संस्था आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। ही संस्था अनेक शाळा, मदरसा, महाविद्यालय चालवते। ही संस्था अल्पसंख्याक संस्थेचा फायदा घेऊन संस्था चालकाने शासनाच्या अनेक योजना लाटल्यात। विविध योजनेअंतर्गत संस्थेना भरपूर निधी प्राप्त झाला, मात्र यात अपहार झाल्याची तक्रार येथील कर्मचारी तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी वारंवार केली आहे। कर्मचाऱ्यांना त्रास देणं, अवैधरित्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणं, तर बदली रद्द करण्यासाठी पैशाची मागणी करणं, दबाव टाकून स्वेच्छानिवृत्तीसाठी भाग पाडणं, अवैधरित्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणं, पगारातून दर महिने 2% रकमेची मागणी करणं असे प्रकार या ठिकाणी केले जात असल्याची माहिती आहे। तर काही प्रकरणं न्यायालयात देखील प्रलंबित आहे, तसेच काही तक्रारी शासनाच्या पैशाचा दुरुपयोग झाल्याच्याही आहे। या सर्व तक्रारींची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी अल्ताफ खान लियाकत अली यांनी निवेदनाद्वारे केली आहे। तर या निवेदनाच्या प्रती राज्यपाल, शिक्षण मंत्री, प्रधान सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग, शिक्षण आयुक्त पुणे, आयुक्त महसूल अमरावती विभाग, जिल्हा नियोजन अधिकारी, भ्रष्टाचार निर्मूलन समिती अध्यक्ष तसेच माध्यमिक शिक्षण अधिकारी यांना देखील सादर करण्यात आल्यात। मी अल्ताफ खान लियाकत अली दारव्हावरून, माझी पत्नी कौसर जमील अब्दुल मतीन मिल्लत एज्युकेशन सोसायटीचे जे अध्यक्ष मोहम्मद इलियास मोहम्मद शफी आहे यांच्या विरुद्ध आम्ही छेडखानीचे जे 354 जो कार्यवाही केलेली आहे त्यावर पोलीस अधीक्षक साहेबांनी योग्य ती कारवाई करून त्यांच्यावर FIR दर्ज करण्याकरिता अनेक वेळा आम्ही तक्रारी केल्या SP साहेबांकडे। त्यानंतर FIR दर्ज झाल्यानंतरही अजूनही त्यांना अध्यक्ष साहेबांना कोणत्याही प्रकारची अटक न करता बाहेर अटकपूर्व जामीन देण्यात आलेला आहे आणि याच्यावर अजूनपर्यंतही कोणतीही कार्यवाही झालेली नाही। करिता आम्ही अनेक वेळा शासनाचे सर्व प्रकार निदर्शनास आणून दिलेले आहे। या तक्रारी योग्य ती कारवाई करून आम्हाला काय ते योग्य ते सहकार्य करावे। मी सय्यद निसार अहमद उमरखेड येथून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे मिल्लत एज्युकेशन सोसायटी दारव्हा येथील शाळेचे गलथन कारभाराबद्दल एक निवेदन सादर केलं आहे। त्या निवेदनामध्ये स्पष्टपणे जे मुद्दे मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला जेणेकरून साहेबाच्या निदर्शनास यावा आणि मिल्लत एज्युकेशन सोसायटी यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी। त्या अनुषंगाने आम्ही पहिला मुद्दा जे उपस्थित केला आहे की त्यांनी जे शिक्षकांना बळजबरीने राजीनामे घेऊन त्यांच्या व्यतिरिक्त इतर शिक्षकांची नियुक्ती केली ते नियमबाह्य आहे। कारण महाराष्ट्र शासनाचा नियम असताना का जे जी समिती 5 सदस्य समिती संघटित त्यांचा एक निवेदन त्यांच्याकडे देऊन त्यांच्या मार्फत जे माहिती मिळत आहे आणि त्यांच्या परवानगीशिवाय शिक्षक भरती करता येत नाही, तरी पण त्यांनी त्या नियमाला डावलून या शिक्षणाधिकारी यांच्या संगमत करून त्या मिल्लत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय मोहम्मद इलियास यांनी जे आहे ते हे गैरकारणी गलथन कारभार केला आहे। त्या अनुषंगाने अल्पसंख्याक दर्जा त्या शाळेला प्राप्त करून त्यांनी जे निधीचा उपयोग करायला पाहिजे असता वस्तुस्थिती त्यानं ते उपयोग न करता अवैधरित्या त्या फंड आपण हडपण्याचा प्रयत्न केला। प्रतिनिधी मकसूद अली, NTV न्यूज मराठी, यवतमाळ।